काल दिनांक 27 मे 2025 रोजी रात्री 8च्या सुमारास सांज हॉटेलसमोर लालवाडीजवळ गाडीवरचे नियंत्रण सुटून कारचा अपघात झाला. अपघात झालेली कार ही स्विफ्ट डिझायर होती. ती पानशिवडी बहादरपुरा मंगलसांगवी मार्गे नांदेडला निघाली होती. या कारमध्ये 3 माणसं आणि 2 मुले अशी 5 जण होती. लालवाडीजवळ नांदेडकडे जाणाऱ्या मार्गावर कसलेही हायवे सिग्नल्स नसल्याने चालकाला रोडचा अंदाज आला नाही आणि कार ही रोडच्या पलीकडील शेतात जाऊन पलटी झाली. यात 3 माणसे गंभीर आहेत अशी माहिती तेथील हॉटेलला थांबलेले राजेश बोरकर यांनी दिली. जखमींना पहिल्या ॲम्ब्युलन्सद्वारे विष्णुपुरीला हलविण्यात आले असेही त्यांनी सांगितले. दुसरी ॲम्ब्युलन्सला मात्र बारूळहून येण्यासाठी जवळपास 1.5 तास उशीर झाला. कारमधील 2 मुलांना त्या ॲम्ब्युलन्सने कंधार शासकीय रुग्णालयात दाखल केले. लालवाडीचे माजी सरपंच राजेश विश्वनाथ बोरकर, सांज हॉटेलचे मालक बालाजी चिवळे, कैलास कुंभारगावे, शिवप्रसाद डाके, सतीश कुंभारगावे आणि हॉटेलचे सर्व वेटर यांची अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळाली, नाहीतर चित्र वेगळेच दिसले असते. सर्व पेशंट गेल्याच्या नंतर ॲम्ब्युलन्स पोहोचत आहे. लाईव्ह ॲक्सिडेंटचे सर्व पेशंट दवाखान्यात पोहोचलेले असून ॲम्ब्युलन्स पोहोचत आहे. आता पाहू शकता आपण गैरप्रकार आणि हमेशाच होती त्या ठिकाणी. कसं काय? कारण काय? लोखंडी पोल नाही तिथं, काहीच नाही. तिथले कॉर्नरचे कोणते बॅनर नाही, काहीच नाही. म्हणजे तिथं ते सिग्नल्स काहीच नाहीत, कोणताच सिग्नल नाही. त्याच्यामुळे ते होणारच. डायरेक्ट स्पीड घेते गाडी सुजानवाडीहून आणि त्या वावरात जाऊन पडते. वावरातच गेलेत हा? त्या डायरेक्ट वावरात जातात गाड्या. माझ्या हातावर 5 काढलो आतापर्यंत. अरे बापरे बाप. माझ्या एक तर ट्रकच्या पूर्ण वजन डोक्यावर पडलं एकाच्या. बरोबर बरोबर. अच्छा ठीक सांज आहे. हॉटेलच्या समोर. सांज हॉटेलच्या समोर आहे. हो.